देव आपण कुणाला म्हणतो? अचानक जो वाचवतो, अचानक जो कुठल्या तरी कार्यातून आपल्याला बाहेर काढतो, आपण त्याला काय म्हणतो? हे झालं सामान्य जीव, विचार करतो. पण नाथ बाबा म्हणतात, जे जे भेटे भूत ते ते माणी जे भगवंत, हा भक्ती योग निश्चित जाण माझा. विठ्ठल 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 साधू संतांच्या नजरेमध्ये जे जे भेटे भूत ते ते माणी जे भगवंत. एकदा नाथबाबा कावडीने पाणी घेऊन चालले होते. कुठे? गंगेवरून आपल्या घरी भगवंताला स्नान घालण्यासाठी कावडीने पाणी घेऊन चालले होते, बरं का. आणि नाथबाबांना गाढव मध्ये तडफडत असलेलं दिसलं. गाढव तडफडत असलेलं दिसलं. नाथबाबांनी ती कावडी घेतली, खाली उतरवली आणि ते पाणी कुणाला पाजलं? गाढवाला पाजलं. जे जे भेटे भूत संत हृदय नवनीत समाना, आगम निगम पुराण बखाना. ओ संत हृदय किती नवनीत सारखं आहे कोमल. नाथ बाबांना एकाने प्रश्न केला की बाबा, गंगेचं पाणी तुम्ही त्या गाढवाला पाजलं, सामान्य जीवाने केलं असतं का? असं सामान्य जीवाने तडफडून दिलं असतं आणि देवाला जाऊन गंगेचं पाणी घातलं असतं. पण नाथ बाबा म्हणतात, जे जे भेटे भूत तो मी देव मानला. कोण म्हणतं? नाथ बाबा. हा संतांमध्ये आणि आपल्या मधला असणारा फरक आहे. कळलं आपल्याला देव कोण आहे? सामान्य जीवाच्या नजरेत देव म्हणजे वाचवणारा देव, आणि साधू संतांच्या नजरेत जो जो भूत भूत म्हणजे कोण? भूत नाही बरं का, शब्दशः अर्थ कधी संतांच्या शब्दांचा घ्यायचा नसतो. व्याकरणासहित ते अभ्यास करत असतात, बरोबर ना बाबा. भूत म्हणजे सामान्य जीव किंवा प्राणी पक्षी, हे भूत. विठ्ठल 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 विठ्ठल. पण असं आहे की आपले परिचय सगळे देतात, बरोबर ना. आपला आपला परिचय सगळे देतात, पण संतांचा आणि देवाचा परिचय कोण देत नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात, देवते संत, देवांनाच संत माना आणि संतांनाच कोण माना? देव माना. विठ्ठल 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 विठ्ठल. विनोदाचा भाग बाजूला, पण खऱ्या जीवनामध्ये आपल्याला ओळख कोणाची पाहिजे? परिचय कोणाचा पाहिजे? देवाचा. देवाबरोबर संतांचा. ज्या संतांनी आपल्याला सांगितलं की देव कोण आहे, नाहीतर आपल्याला माहिती असतं का? आपली आईच आपल्याला सांगते, तुझा बाप हाय. जेव्हा आपली आई सांगेल तेव्हा आपण त्याला बाप म्हणतो, बाबा म्हणतो. लहानपणी काय म्हणतो? आई काय सांगते आपल्याला? बाळा बेटा, हे तुझे बाबा आहेत, हे तुझे पप्पा आहेत, हे तुझे डॅड आहेत, बरोबर ना. असा परिचय आपण त्यांना देतो, तेव्हा त्यांना कळतं की हे माझे बाबा आहेत. तसं संतांनी आपल्याला सांगितलं की देव कोण आहेत, देव काय आहेत आणि देवाने आपल्यासाठी काय केलंय. पण या संसारामध्ये एवढं अवघड आहे ना, जसा जसा संसार घटत चालतो त्याच्यामध्ये आपले परिचय बारदान आणि भंगारासारखे होतात. हा जरी विनोदाचा भाग असला तरी खरा हा खरंच वास्तविकता आहे.